नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कविता वर्ते। आपल्याला बीबीए सीईटी साठी मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू घ्यायचे आहेत एनालॉजी साठी, जे की तुम्हाला एग्जाम मध्ये 2 किंवा 3 मार्कला विचारले जाऊ शकतात। तर आपण क्वेश्चन साठी स्टार्ट करूया। एनालॉजी मध्ये इथे दिले आपल्याला 25:125 आणि पुढे काढायचे 9:2 क्वेश्चन मार्क। आता इथे बघा आपल्याला इथे दिसतोय, सपोज जर केलं 25 × 5 केलं तर आन्सर येते 125। ठीक आहे, पण पुढे बघा 9 × 5 सेम लॉजिक लावलं, 9 × 5 केलं तर येते 45। पण ऍक्च्युअल 45 हे आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत नाहीये, म्हणजे आपलं हे लॉजिक चुकले। जर या नंबर कडे बघितलं तर आपल्याला 125 हा नंबर 5 चा क्यूब दिसतोय, 5 चा क्यूब, आणि हा नंबर दिसतोय 5 चा स्क्वेअर। मग बघा हा जर इथे पुढे आहे 9 म्हणजे हा असेल तुमचा 3 चा स्क्वेअर, आणि इथला क्वेश्चन मार्क इथे असेल 3 क्यूब, म्हणजे आन्सर इज 3 क्यूब = 227। म्हणजे आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर 2। ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर। आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन 9:23 आणि पुढे विचारले 29:2 क्वेश्चन मार्क। आता इथे बघा हे नंबर दिसताना मला एक प्राइम नंबर दिसताय। आता प्राइम नंबर मध्ये प्राइम नंबर स्टार्ट कुठून होतात? 2, 3, 5, 7, 11, then 13, 17, 19, then 23, then 29 आणि त्याच्यानंतर येतो 31, त्याच्यानंतर येतो 37। आता आपल्याला इथपर्यंतच गरज आहे, कारण ऑप्शन मध्ये 31 पण आहे आणि 37 पण आहे। बघा 9 नंतरचा प्राइम नंबर येतोय 23, म्हणजे काय लॉजिक दिसतंय, 9 नंतर येणारा प्राइम नंबर आहे आपला 23, म्हणजे इथे आला प्राइम नंबर। आता पुढे बघा 29 नंतर येणारा प्राइम नंबर कुठला असेल? 31, म्हणजे आपला आन्सर आहे 31। क्वेश्चन आहे आपला 52:169 तर 24:2 किती? आता बघा 52, पण हा नंबर इथे दिसताना आपल्याला दिसतोय 13 चा स्क्वेअर। मग आता 13 नंबर येण्यासाठी या 52 ला काय करावं लागेल? 4 ने डिवाइड करावं लागेल। 4 × 1 = 4, 4 × 4 = 4 × 3 = 12, म्हणजे काय आलं 13 स्क्वेअर। सेम हेच लॉजिक आपण ह्या नंबरला लावणार आहे। 24 ला जर 4 ने डिवाइड केलं, 4 × 1 = 4, 4 × 6 = 24। मग पुढे काय येईल? त्याचा स्क्वेअर काढायचा आहे। नंतर पुढचा येणारा नंबर काय? जो आलेला नंबर आहे त्याचा स्क्वेअर, म्हणजे 6 चा स्क्वेअर बरोबर किती आला? 36, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर। आता नेक्स्ट क्वेश्चन 153:5 तर 164 म्हणजे किती आहे? आता इथे बघा हा नंबर किती मोठा दिसतोय आणि इथला नंबर किती छोटा दिसतोय, आणि ऑप्शन मध्ये सुद्धा छोटे नंबर आहे, म्हणजे यात काय असेल, एक तर डिव्हिजन असू शकते। बघा इथे दिसते हा 15 नंबर आहे, 15/3 जर केलं तर आन्सर किती येईल? 5। 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, इथे आला आन्सर 5। सेम तेच लॉजिक इथे लावायचे, 16/4, 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, म्हणजे आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर। SA/2 324 तर PC/2 काय असेल? आता इथे बघा S चा नंबर आपण पहिले ABCD A to Z पर्यंत लिहून घेतली। A to T चा नंबर बघा किती आहे? 20, सॉरी S चा नंबर किती आहे? 19 आणि A चा नंबर किती आहे? 1। ठीक आहे, पण बघा हा 324 हा कसला तरी स्क्वेअर दिसतो आपल्याला। कशाचा स्क्वेअर येतो? 18 चा स्क्वेअर, 18 चा स्क्वेअर असतो 324, पण इथे काय नंबर आलाय? 19, 1, म्हणजे जर इथे मायनस केलं, 19 मधून 1 मायनस केला तर किती येईल? 18, 18 चा स्क्वेअर। सेम तेच लॉजिक पुढे लागतंय का चेक करू। T चा नंबर किती आहे? 20 आणि C चा नंबर किती आहे? 3। C चा नंबर आपल्याकडे 3 आहे, मग 20 मधून 3 गेले, राहिले किती? 17, 17 चा स्क्वेअर, 17 चा स्क्वेअर किती येतो? 289, म्हणजे ऑप्शन मध्ये मिळते आपल्याला आन्सर। आपलं लॉजिक करेक्ट आहे, 289।